नमस्कार मित्रो, अनेक जण अनेक प्रश्न विचारतात। आजचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की विद्यार्थी म्हणतोय की सर मी एकाग्र होण्याचा प्रयत्न करतोय पण एकाग्रता वाढत नाही। मी त्याला विचारलं एकाग्रता करण्यासाठी काय करतोस? काही नाही म्हटलं, एका मूर्तीवर ध्यान करून बघतो। पुन्हा मग एकाग्रता होते का? होत नाही। कोणी सांगितलं दिव्यावर ध्यान करून बघ, दिव्यावरही ध्यान करून बघलो, मेणबत्तीवर ध्यान करून बघलो, ध्यान काही लागणं आले आणि मन काय एकाग्र होईना आले, असा त्याचा प्रश्न आहे। एकाग्रता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? कारण एकाग्र नाही झालो मी तर मला यश मिळणार नाही, असं त्याचं म्हणणं आहे। खरं आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल, स्वकष्टाने यशस्वी व्हायचं असेल, परिश्रमाने यशस्वी व्हायचं असेल, तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करायचं असेल तर एकाग्रतेची अत्यंत गरज आहे। ज्ञान साधनेसाठी तर एकाग्रता अतिशय गरजेची आहे। एकाग्रता तर सगळ्याच मानवी कृती आणि उक्तीसाठी एकाग्रतेची गरज असते। कुठली कृती आणि उक्ती एकाग्रता नसताना करता येईल का? मला सांगा। घराकडे यायचं असेल तरी थोडी एकाग्रता लागतेच माणसाची। तर ह्या एकाग्रता आज मी अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपल्याला सांगणार आहे आणि तुमच्या हे वरवरचे उपाय नाही तर मुळातून उपाय तुम्हाला सांगणार आहे। तर पहिल्यांदा एकाग्रतेमध्ये तुम्हाला काय अडचणी काय येतात, सर्वसाधारणपणे अडथळे काय आहे? तर आपल्याला पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, एकाग्रता जर वाढवायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला शांत मनानं आतला आवाज ऐकावा लागेल तुमच्या मनाचा। आणि खरंच तुम्हाला जीवनामध्ये काय अचीव करायचं आहे, काय साध्य करायचं आहे, एकदा मनाला विचारलं पाहिजे, बुद्धीला निर्णय घेऊ दिला पाहिजे। मग योग्य तो विवेकाच्या वस्तुस्थितीच्या आधारावर म्हणजे एकदा का त्या तुम्ही जे ध्येय ठरवलंय ते विधायक आहे का ते एक बघून घ्या, कायदेशीर आहे का बघून घ्या। आणि एकदा का कायदेशीर आणि फायदेशीर आहे आणि त्या ध्येयाविषयी तुमचं जर प्रेम असेल, त्याच्यात रुची असेल तर एकाग्रता वाढायला मदत होते। कारण ज्या विषयामध्ये आपल्याला रुची असते, रस असतो, तिथंच माणूस समरस होतो आणि जिथं समरस होतो तिथं यश मिळते। हे यशाचं गणित आहे। मग ही रुची तुमची तेव्हाच वाढते ती गोष्ट व्हेरी IMP आहे माझ्यासाठी, माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या कुटुंबासाठी, आणि यामुळे माझं कुटुंब, माझं राष्ट्र, माझा समाज वैभवशाली बनणार आहे आणि त्यासाठी मला हे करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की मला ज्ञान साधना अतिशय करणं गरजेचं आहे। ज्ञान साधनेच्या बळावरच मला समाजातलं अज्ञान दूर करायचं आहे। ज्या अज्ञानाच्या खाईमध्ये खितपत पडलेल्या समाजाला दूर करायचं असेल तर मला ज्ञानी बनावं लागणार आहे। कारण ज्ञानीच अज्ञान दूर करू शकतो, उजेडच अंधार दूर करू शकतो ना तसं। तर मला सांगायचं आहे तुम्हाला अतिशय महत्त्वाची मुद्दा की असं तुम्हाला वाटलं पाहिजे। आतून जोपर्यंत माणसाला काही वाटत नाही ना तोपर्यंत माणूस तिथं समरस होत नाही। आतून तुम्हाला वाटलं पाहिजे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि ती श्वासा इतकी प्रिय आहे आणि श्वासा इतकीच गरजेची आहे, हे तुम्ही एकदा मनाला सांगून टाका। याशिवाय तुमच्या मनामध्ये तुम्ही आता संशय ठेवू नका। एकदा हे गोष्ट साध्य करायचं ठरवलं ना की होते की नाही असं काहीच म्हणू नका। सगळं काही होते। असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य। वाटणारी गोष्ट अभ्यासाच्या बळानं साध्य होते पुराणो। त्यासाठी तुम्हाला सातत्यानं प्रयत्न करावा लागणार आणि एकदा तुम्ही प्रयत्नरत राहिलात ना आणि अभ्यास होऊ लागला, असं वाटू लागलं ना की तुमचा रस वाढायला। त्यासाठी घाई करू नका। घाई केल्यानंतर घाई असेल तर तुमची एक समरस होणार नाही। म्हणून एक एक गोष्ट समजून घ्या मुळातून,
आपल्याला याच्यासाठी सोडले, जसं कटाळ्या सोडलं जाते की नाही, त्याला आवताला कटाळ्याला आवताला झोपलं जात नाही, म्हणजे दुसऱ्या कोणत्या गोष्टी त्याला काही काम नसते. तसं तुम्हाला आता एक लक्षात ठेवा की 1-2 वर्ष जे काही तुमच्या शिक्षणासाठी आता लागणार आहेत, ती गोष्ट साध्य करण्यासाठी 2 लागतील, 4 लागतील. वेळ लागतोच कोणत्याही गोष्टीला, आणि दुसऱ्याशी तुलना करत काही बसायचे नाही. तुम्हाला जे काही वेळ लागतो ते वेळ घ्याच तुम्ही. तर ती गोष्ट साध्य करण्यासाठी घाई जमत नाही. अतिशय प्लॅनिंग करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला प्लॅनिंग काय करावं लागणार आहे, कारण तुम्हाला ध्येय साध्य करण्यासाठी ज्या काही कृती आहे आणि उक्ती करणं गरजेचं आहे, त्या कृतीसाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, आणि इतर बाबीत दिलेला वेळ तुम्हाला काढून टाकावा लागेल. तिकडला वेळ इकडे आणावा लागेल. आपला वेळ वेगवेगळ्या ठिकाणी जातो. कुठे कुठे वेळ चालला याचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. आता तुम्हाला अभ्यास सोडून कोणत्या कोणत्या गोष्टीकडे वेळ चाललाय याची एक यादी करा. तुमच्या अभ्यासाचे विषय सोडून अभ्यासात मन न रमता मन तुमचं कुठे कुठे भटकायला लागले त्याची एक यादी करून घ्यायला छानपैकी लिहून टाका. तिच्याकडे चाललंय, त्याच्याकडे चाललंय, त्या खाण्याकडे चाललंय, त्या पाहण्याकडे चाललंय. ठीक आहे, असू दे, जे काय असेल ते असेल, ते तुमच्याकडेच ठेवा, काय प्रॉब्लेम. खरं खरं लिहा, खरं खरं ओरिजिनल लिहा. अरे बाबा, ओरिजिनल लिहा. मग सांगा तुमच्या मनाला, माझा जन्म याच्यासाठी झालाय काय? माझा जन्म याच्यासाठी झाला का? छत्रपती शिवाजी राजे असाच विचार करत बसले होता का? ह्याच गोष्टी करत बसले होते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याच गोष्टी करत बसले होते का? ज्यांना ज्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात उंचीवर जात आहात त्या उंचीवरच्या माणसांचा एखादा प्रतिमा आठवून बघा, त्यांचं ध्येय साधना आठवून बघा, त्यांचे अभ्यास आठवून बघा. तुम्हाला ज्या क्षेत्रात मोठवायचं त्या क्षेत्रातली त्या माणसानं किती तन्मयतेनं काम केलेलं आहे, किती समरसतेनं काम केलेलं आहे, किती डिव्होशननं काम केलेलं आहे, किती स्वतःला झोकून देऊन काम केलेलं आहे, किती झपाटलेपणानं काम केलेलं आहे. हे एकदा तुमच्या मनाला रुजवा, तुमच्या मनावर. कारण मनावर काही या अशा गोष्टी रुजल्या की मन तयार होते. जसं पाणी जर जमिनीला दिलं तर पाणी पेरणी करण्यासाठी पेरणी करण्यायोग्य बनते ना. आधी त्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात, नांगरावं लागतं, वखरावं लागतं, त्यातल्या काश्या, कचरा, चिपाडं, दगड, गोटे काय जे असतील ते सगळं काढावं लागतं. पाणी दिलं की पाणी पडलं किंवा पाणी दिलं की ती जमीन कशासाठी होती? पेरण्यायोग्य होती, पेरणी करण्यायोग्य होती. तसं तुमच्या मनाला पेरणी करण्यायोग्य जर मन तयार करायचं असेल, अभ्यासाची पेरणी म्हणायला लागलो, तर त्यासाठी त्याच्यातलं कुठलं कुठलं तण आणि कुठल्या कुठल्या काश्या, कुठले कुठले दगडगोटे आहेत, हे कोणकोणत्या गोष्टी तुमच्या आड्या आलेल्या आहेत त्या बाजूला करणं कसं गरजेचं असते, या गोष्टीची यादी करा. कुठे कुठे चाललंय बापू तुझं मन? बरेच जण मन म्हणतात, सर माझं मन लागलं नाही. तर मी त्यांना विचारतो, प्रामाणिकपणे विचारतो आणि सहजतेने विचारतो, कुठला आविर्भाव वगैरे नाही, की तुमचं मन कुठे लागलेलं आहे. मन कुठेतरी लागलेलंच असतं, लक्षात आलं? त्यासाठी तुमचं मन कुठे लागले लिहून काढा, प्रामाणिक, आणि सांगा मनाला, हे या गोष्टी करून मी माझं वैभव तयार करू शकणार आहे काय? माझे व्यक्तिमत्व समृद्ध करू शकणार आहे काय? माझ्या आईवडिलांचं स्वप्न मी पूर्ण करू शकणार आहे काय? समाजाच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकणार आहे काय? माझ्या गुरुजनांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार आहे काय? माझ्या नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार आहे काय? आणि राष्ट्राला काही मी राष्ट्राचा सुपुत्र म्हणून काही देऊ शकणार आहे का? स्वतःला प्रश्न विचारा. तुमचं मन म्हणते नाही, हे काही नाही. मग जेव्हा नाही असं तुमचं आतून मन म्हणते, त्यावेळेस त्या बाह्य गोष्टीतलं आणि गोष्टीतलं मन तुमचं हळूहळू हळू त्याची रुची कमी व्हायला लागते. ओढून ताणून त्यातली रुची कमी होणार नाही. त्याला मारून मुटकुडून तुमच्या मनाला त्याला तशा पद्धतीने सांगावं लागेल. ह्या गोष्टी नकारात्मक आहेत,
आता माझ्या ह्या विनाशाला कारणे ठरू शकतात, माझ्या ध्येयाच्या विनाशाला कारणे ठरू शकतात, म्हणजे माझ्या आयुष्याला कारणीभूत ठरू शकतात. विनाशाच्या आयुष्याचा विनाश करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. सध्या मला ह्या गोष्टी नको आहेत, माझं ध्येय महत्वाचं आहे. अशा पद्धतीने त्यांना पटवा आणि आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण करा. कारण तुम्ही मनाला सांगा, त्यासाठी मनाला पटलं, मनाला सांगून जे जमत नाही, बुद्धीला पटेल असं ते ध्येयाची मांडणी करा. ध्येयाची मांडणी कसं तर पटण्यासारखी कोणती गोष्ट आहे तर तुम्हाला 10 कोस जायचं आहे, 10 दिवस आहेत, रोज 1 कोस जात असाल तर मनाला पटते, यस जाऊ शकतो. तसं तुम्ही म्हणू शकता की तुमच्या परीक्षेमध्ये 300 मार्क आहेत, समजा तुम्हाला 300 दिवस आहेत, रोज 1 मार्काची तयारी करू शकतो, 300 दिवसात 300 मार्काची तयारी होते, हे तुमच्या बुद्धीला पटते, राईट, यस मी करू शकतो. मग तुम्ही 1 दिवस करायला, प्रॅक्टिकल नॉलेज तुमचा आत्मविश्वास वाढवते. मग तुम्ही 1 दिवसामध्ये समजा 1 प्रकरण 1 मार्काला आहे आणि त्याच्यावर कोणताही प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं मला उत्तर येते असं तुम्हाला वाटू लागलं, सरावातून राव बनते म्हणून सराव केला, ते दिवसभर सराव केला, एका प्रश्नाला 1 लाख रुपये मिळतात असं वाटलं की जसा माणूस समरस होतो ना तसं. कारण माणसाला ह्या गोष्टी प्रेरणा माणसाला समर्पित करत असतात. मग हे जर तुम्हाला वाटलं की यस होते गड्या, आज झालं म्हणजे झालं, आता यस 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 कॉन्फिडन्स वाढला तुमचा असा कॉन्फिडन्स वाढवा. एक छोटी गोष्ट करून बघा, एक प्रयोग करून बघा. तर एक शीत घेऊन बघतात ना भाताचं शिजलाय की नाही बघण्यासाठी, यस शिजला, उतरा त्याला म्हणतात आता त्या भांड्याला. तसं इथं तुम्ही 1 दिवस करून बघा या गोष्टी, की 1 दिवसासाठी एक रोजचा जो टास्क आहे, रोजचा जो काही काम आहे तुमचं, तेवढं करू शकता का ते बघा. आणि त्यासाठी अजून तुमच्यामध्ये कोणती क्षमता वाढवणं गरजेचं आहे, कोणतं कौशल्य वाढवणं गरजेचं आहे, अजून काय करणं गरजेचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची बसण्याची कॅपॅसिटी वाढवा. आसन स्थिर सुखम आसन म्हटलेलं आहे पतंजली ऋषीने. तुम्हाला स्थिर बसण्यासाठी तुमचं बसण्याची क्षमता होत नसेल, थोडं बसलं की हेच दुखत असेल तेच दुखत असेल, दुखते बापू दुखते, ही सवय नसल्यामुळे दुखते माय. हळूहळू हळूहळू ती क्षमता वाढते. हे तुम्हाला वाढवावं लागेल. बसण्याची क्षमता वाढवावं लागेल, वाचन क्षमता वाढवावं लागेल, आकलन क्षमता वाढवावं लागेल आणि ते अभ्यास करण्याचं कौशल्य तंत्र तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. काही तुमच्या त्यातले सूत्र असतात अभ्यासाचे, ते सूत्र समजून घ्यावे लागतील आणि ते सूत्र समजले की मग ते तुम्ही कौशल्यपूर्ण अभ्यास करू शकाल. इतर अनेक कौशल्य आहेत ते मी पुन्हा सांगणार आहे. तर मनामधल्या काही विकार असतात, द्वेष असतो, राग असतो, मत्सर असतो किंवा अनेक काही बाबी आहेत की उगाच मनामध्ये कशाची तरी खंत लागून राहते, कशाची तरी विनाकारण जे कशाबद्दलचा लोभ तयार झालेला असतो. त्या लोभामध्ये लाभ नाही हे समजून सांगा तुम्ही. त्यातला लोभ आहे, त्या लोभात लाभ नाही, त्याचं काही दिवसाचं ते अट्रॅक्शन आहे. ते अट्रॅक्शन एकदा संपलं की सगळं जीवन संपते कधी कधी. त्यामुळे त्याच्या नादी लागू नका आणि तुमच्या मनामध्ये क्षमाशीलता, दया, प्रेम या सद्भावना निर्माण करा मनामध्ये. म्हणजे राग, द्वेष, मत्सर हे जे आहे ना, कोणी जर तुम्हाला शिवी घातला असेल त्याला माफ करून टाका. त्या कारण त्याचे बुद्धीच आहे म्हणायची एवढीशी, त्यानं याच्याशिवाय काय करू शकते, त्याला माफ करा म्हणून. त्यानं लायक आहे म्हणून माफ करू नका. तुम्ही लायक आहात माफ करण्यासाठी, तुमच्यात ती पात्रता आहे म्हणून त्याला माफ करून टाका. सॉरी, त्यांना त्याच्या मोठी माणसं मच्छर मारत फिरत नसतात, चिरटं मारत फिरत नसतात. त्या चिरटानं एखादं चुकीचं बोललं, चुकीचं वागलं म्हणून चिरटाला तुमची ताकद आहे, तुम्ही त्याला संपवून टाकू शकता. पण एक चिरट मारलं की दुसरं चिरट दिसते, तिसरं चिरट दिसते, मग आयुष्यभर चिरट मार्या होता तुम्ही. मग तुम्ही चिरट मारतच बसला तर ते आपलं ध्येय नाही आहे. ते चिरटानं ज्या पद्धतीनं जगायचं त्याला जगू द्या. त्याच्यापासून फक्त तुमचं संरक्षण करून घ्या, इतकाच काय ते भाग आहे. तर म्हणून हे असं छोट्या छोट्या लोकांकडे नादी लागू नका तुम्ही. त्यांचा जन्म त्याच गोष्टीसाठी झालेला आहे, चावण्यासाठी त्यांचा जन्म झालाय, तुम्हाला वाचवण्यासाठी, तुम्ही या समाजाला वाचवण्यासाठी तुमचा जन्म झालाय. तुम्ही मोठे आहात, जयांगी मोठेपणा तयांगी यातना कठीण,
तुमच्यामध्ये मोठेपणा, तुम्ही शहाणे आहात, तुमच्या क्षमता आहे, तुमच्यात कौशल्य आहे, तुमचं ध्येय ठरलेलं आहे. आता त्या ध्येय प्राप्तीसाठी समर्पित भावनेनं काम करायचं आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी, स्वराज्यासाठी अनेकांनी जीव दिले. तुम्हाला फक्त जीव लावायचा आहे, तेही तुमच्या अभ्यासामध्ये. कुठे जीव द्यायची गरज नाही. लक्षात आलं का मित्र? मग हे जीव लावून काम करणं म्हणजे एकाग्र होऊन काम करणं. जीव लावून काम करणं म्हणजे एकाग्र होऊन काम. आणि एकदम काही पोरं गोंधळून जातात, ते सगळा सिलेबस बघतात एकदाच. आता हे होते काय हे कळणार. अरे बापू, एकदाच सगळेच गाव एकदाच कसे येतील? एक गाव गेले की दुसरं गाव येते, दुसरं गाव येते. आता एवढ्या सगळ्या गावाला एकदाच कसं जाय? एकदाच कसं तुडा जाय? पायरी पायरीनं पुढे जायचं आहे. पायरी पायरीनं पुढे जायचं आहे. एक विषय समजला की दुसरा विषय समजतो, जे की इतरांना समजलेला आहे. तुला समजणं तर काय झालं? निसर्गानं तुला तीच बुद्धी दिलेली आहे. बुद्धीवर विश्वास ठेवा. तुमच्या आत्मिक सामर्थ्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, तुम्ही एकाग्र व्हाल. एकाग्र करण्यासाठी ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहे. श्रद्धा लभते ज्ञान. अभ्यासावर श्रद्धा ठेवा आणि अभ्यासाच्या परिणामावर श्रद्धा ठेवा. काही जण म्हणला, सर पुढच्या वर्षी काही गोंधळ होईल काय नीटच्या एक्झाममध्ये? काही गोंधळ होणार नाही. यावर विश्वास ठेवा आणि तुमच्यावर विश्वास ठेवा. मी पैकीच्या पैकी मार्क मिळवणार आहे. लक्षात आलं? हेच एखाद्या शेतामध्ये थोडस शेती पेरणारा माणूस म्हणतो का? पीक घेणारा माणूस म्हणतो का, सर काही झाडं नेतील का तोडून? थोडस पीक मज नेतील का? नेतील रे, नेतील. 4-2 काहीतरी थोडेसे नेतील. 2-4 कंस कापून नेतील, काहीतरी नेतील थोडस. म्हणजे सगळं नशीब तुझं व्यक्तिमत्व थोडंच नेणार आहे. लक्षात आलं का? तुम्ही तुमचं त्या गोष्टीवर लक्ष करू नका. तुम्ही तुमच्यावर लक्ष करा. तुम्ही तुमच्याशी तुलना करा. काल कुठे होतात, आज कुठे जायच्या, उद्या कुठे जायच्या, आणि त्या दिशेनं तुम्ही मार्गक्रमण करा की नाही, हे महत्वाचं आहे. एखाद्या सर त्या रोडवर ऍक्सिडेंट झाला, तर त्या रोडवर कसं जावं असं मग कोणी प्रवास थांबवते का? प्रवास कोणी थांबवते? त्या रोडवर ऍक्सिडेंट झाला, आता मी कधीच जात नाही. त्या दवाखान्यात माणसं मेलेत 1-2, आता तिथं ऍडमिट होत नाही. ऍडमिट होतातच ना. बाजेवर माणसं झोपून मरतात. बाजेवर झोपणार नाही. पलंगावर माणसं झोपून, पलंगावर घरात माणसं मरतात. तुम्ही काय आता घरातच झोपणं म्हणते काय? रस्त्यावरही मरतात. काय रस्त्यावर झोपणं काय? कुठं झालं? आकाशात उडता नाही मरतात. मग आकाशातच झोपणार, कुठं झोपणार? तसं काही नसतं. या गोष्टीकडे दुर्लक्ष करा तुम्ही तुमच्या. आणि हे लक्षात ठेवा, राग, चीड, संताप हे छोट्या गोष्टी आहेत. फार छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुमचं तुम्हाला राग आला तितक्या पुरतं ठीक आहे, कारण मानवी जन्म येतो. पण त्याच्यातच इन्व्हॉल्व होऊ नका. राग आला स्वाभाविक प्रतिक्रिया. शिंक यावी तसं एखाद्या वेळेस राग येऊ शकतो. मग राग आला तिथल्या तिथं विषय संपला. राग आला, कळलं अरे हे आपलं ध्येय नाही, विषय सोडून द्या, पुढे चला. तर मित्र, तुम्हाला मी सांगत होतो ते ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे विषय म्हणजे मन एकाग्र होण्यासाठी तुम्हाला खूप महत्वाची आहे ती स्वच्छता. ही स्वच्छता अतिशय गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर मी हे एक पॉइंट सांगणारच आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगून तुम्हाला शांत होईल तोपर्यंत हा विषय आपण सांगणार. तुमचं मनाचं समाधान होणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला मी स्वच्छतेबद्दल सांगत होतो. ही स्वच्छता तुम्हाला करावी लागेल. बाह्य स्वच्छता, जे दिसतो तो भाग त्याची स्वच्छता करा. अभ्यास करायला बसलं की उगाच चिपडत तसेच घेऊन बसू नका. तसेच त्यासाठी तुम्ही उठल्यानंतर, झोपेतून उठल्यानंतर ज्या बाबीची स्वच्छता करणं आहे त्या सगळ्या गोष्टी स्वच्छता करा. तुम्ही ज्या टेबलवर बसून अभ्यास करताय, टेबलवरची स्वच्छता करा. जे पुस्तकाची धूळ लागत असेल ते सगळी स्वच्छता केल्यानंतर, रूममध्ये ज्या बसत असेल तिथं काही धूळ असेल ते स्वच्छता करा. झाडा आणि ते पुसून घ्या. 2 मिनिटं लागतात फक्त. ते स्वच्छता खूप महत्वाची आहे. त्यानंतर आंतरिक स्वच्छता ती खूप महत्वाची आहे.
या सगळ्या स्वच्छतेचा शुद्धिक्रिया खूप महत्वाची आहे. मनाची स्वच्छता करा. मनातलं चुकीचा विचार असतील, चुकीच्या भावना असतील, चुकीच्या कल्पना असतील, त्या सुद्धा दूर करा. म्हणजे हे सुद्धा मन मलिन होणार नाही. कारण मन शरीराला स्वच्छ करता पाण्यानं, साबणानं, तसं मनाला, चित्ताला शुद्ध करण्याचाही काही मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. कारण तुमचं जोपर्यंत मन शुद्ध होणार नाही, मन चित्त शुद्ध होणार नाही, तोपर्यंत तुमचं मन एकाग्र होणार नाही. म्हणजे चित्ताची शुद्धी, मनाची शुद्धी आणि बुद्धीला विवेकशाली बनवणं हे मन शुद्ध करण्याचा भाग आहे. चित्त शुद्ध करण्याचा भाग आहे. आणि चित्त काय करते? बाह्य ईश्वाशी संबंध साधते. आणि त्या बाह्य ईश्वाशी संबंध साधताना त्या गोष्टी मग त्याला कोणतंही जमते. मग चांगलंच कळत नाही ना मंगळही कळत नाही त्या चित्ताला. मग त्यावेळेस बुद्धीने निर्णय घ्यायला पाहिजे, हे आपल्यासाठी नाही, चल फुट बाजूला कर. कारण नाही तर बुद्धीने निर्णय घेतला आणि मग ते चित्तात जाऊन साठवून बसते. जे साठवलं तेच आठवत बसते, बाकीच इकडलं आठवायला वेळच राहत नाही. म्हणून चित्तामध्ये काही नको ते जाणार नाही यासाठी बुद्धीनं सतर्क राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. काय आपल्या मनात चाललंय, आपण काय पाहतोय. कारण पाहण्यामध्येच खूप एनर्जी जाते मित्र. आणि नको तर पाहण्यामुळे सुद्धा मन मलिन होते. नको ते ऐकल्यामुळे मन मलिन होते. आणि मन मलिन हे अस्वस्थ मन राहते. आणि अस्वस्थ मन एकाग्र होऊ शकत नाही. म्हणून नको ते पाहू नका. तो तुमच्यासाठी त्याचा जन्म झाला नाही. तुम्ही साधक आवृत्तीच्या आता तुमची साधक अवस्था. इतरांनी पाहावं, त्याचं निर्मूलन पण करावं. काही नको त्या गोष्टी घडत असतील तर त्या निर्मूलनासाठी त्यांनी सिद्ध व्हावं. त्यासाठी त्यांनी वेळ द्यावं. तुम्हालाही वेळ द्यायचा असेल तर, देता येणं शक्य असेल तर तुम्ही द्या. पण काही गोष्टी ह्या त्यावेळेस तोपर्यंत तुम्हाला थोडंसं दुर्लक्ष करावं लागेल. ज्या गोष्टीमुळे मन विचलित होते, मन अशुद्ध होते, अशा गोष्टी पण तुम्ही ऐकता कामा नये. ज्या गोष्टी तुम्हाला बाह्य दिशेला ओढतात अभ्यासापासून, त्या गोष्टी पाहू नका. आणि तुम्ही काही दिवस हळूहळू तुम्ही तिकडे न पाहता तुम्ही अभ्यासाकडे पाहत गेला तर तिकडलं आकर्षण जे आहे ना हळूहळू कमी होऊन जाते आणि मन पुन्हा तिकडे जात नाही. हे लक्षात ठेवा. त्यासाठी ह्या शुद्धीची अतिशय गरजेची आहे. शरीराची शुद्धी सांगितली मी, मनाची शुद्धी सांगितली, रूममध्ये शुद्धी सांगितली, कपड्यांची शुद्धी सांगितली, तनाची शुद्धी आहे. ह्या शुद्धी अतिशय गरजेच्या आहे. कारण आपल्या मनामध्ये आता तुम्ही म्हणाल की सर आता करणार नाही, पण आत खूप बसलेलं असतं पहिलंच. जे मनामध्ये नको त्या भावना, नको ते विचार, नको त्या कल्पना, नको ते अनुभव, नको ते घटना, नको ते प्रसंगाचं संस्कार आपल्या चित्तावर झालेले असतात. आणि ते चित्तावर झालेले संस्कार म्हणते साठवले जातात. ते साठवलेलं तुम्ही एकांतात बसले की आठवायला लागतं. अभ्यासात बसायला सुरू केलं की तेच आठवायला लागतं. ह्या लहरी निर्माण होतात वेगवेगळ्या भावनांच्या, विचारांच्या, कल्पनांच्या चित्तातून बाहेर. या लहरीला शांत केल्याशिवाय ही चेतना, हे चित्त शुद्ध होऊ शकणार नाही. आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय, चित्त निर्मल झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने एकाग्रता साध्य होणार नाही. थोडी एकाग्रता साधली की अजून आठवतं. त्यामुळे त्यातला तो मळ काढून टाकावं लागतं. जसं डोळ्यातला कचरा काढून टाकणं गरजेचं असते, तर हे चित्तामधलं जे काही बसलेलं आहे ते काढून टाकण्यासाठी आवश्यक आहे. आणि हे काढण्यासाठी काय काय करायला पाहिजे, कशामुळे चित्त अशुद्ध होते, तर नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना, अहंकार, ह्या सगळ्या गोष्टीनं हे चित्त अशुद्ध होते. आणि अशुद्ध होते म्हणजेच विचाराचे, भावनांचे, कल्पनांचे तरंग उठत राहतात. या तरंगामध्ये मन शांत होणार नाही. हे तरंग शांत, जसं एखाद्या समुद्र खवळलेला आहे, ते खवळलेला समुद्र जेव्हा शांत होतो ना तेव्हा शांतता दिसेल ना. तसं तुमच्या मनामध्ये तुमचा मनरूपी आणि चित्तरूपी सुद्धा समुद्र असा अनेकदा खवळलेला असतो. तर ह्याला ही शुद्धी करण्यासाठी तुम्हाला योग साधना सांगण्यात आली आहे. ही योग साधना जोपर्यंत तुम्ही करणार नाही त्यासाठी तुमचं खऱ्या अर्थानं चित्त, मन शुद्ध होणार नाही.
आणि त्यासाठी तुम्हाला काय फार वेळ द्यायचा नाही, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. चित्त त्यासाठी हा जो अष्टांग मार्ग आहे, त्या अष्टांग मार्गातल्या काही गोष्टी मी तुमच्या विद्यार्थ्यासाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो आणि तुमची एकाग्रता कशी साध्य होते या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता ह्या अष्टांग योगाचाही तुमचा या निमित्तानं अभ्यास होऊन जाईल आणि तुम्हाला या अष्टांग योगाची एकदा जर गोडी लागली ना, तर तुम्ही या जगामध्ये काही जरी घडलं तर तुमचं मन विचलित होऊ शकणार. लक्षात ठेवा. म्हणजे याचा शब्दशः घेऊ नका, म्हणजे तुम्ही तिकडे तुमच्या अभ्यासावर त्याचा फारसा परिणाम होणार. म्हणून चित्त ह्या अष्टांग योगाचा अभ्यास तुम्हाला मी सांगणार आहे. तो मन लावून ऐका आणि करण्याजोग्याच गोष्टी करायच्या आहे. आपल्याला आता त्यातली पुढची ॲडव्हान्स स्टेज आपल्याला आताच गाठायची नाही. आपल्याला फक्त एकाग्रतेपुरतं बघायचं आहे. तितक्या पुरतंच मी सांगणार आहे. त्याचं फार मोठं ध्येय मी सांगणार नाही. ते अष्टांग योगाचं तेवढं मोठं ध्येय आत्ताच तुम्हाला साध्य करायचं नाही. तेवढा आता फक्त आपल्याला एकाग्रतेपुरता कसा उपयोग होतो आणि त्या साध्य करणं कसं का. आता उदाहरणार्थ एम हे पहिली पायरी आहे. त्या एम मध्ये अहिंसा सांगितलेली आहे. म्हणजे अहिंसेचं तत्व जर तुम्ही पाळलं, तुम्ही एकाग्र होऊ शकता. कारण तुमच्या मनामध्ये हिंसक विचार असतील, हिंसक कृती असेल, हिंसक उक्ती असेल, तर कुणाचे तरी मन दुखवले जातात. आणि कुणाचे तरी मन दुखवले झाल्यानंतर त्याच्यात वादविवाद, वितंडवाद, कोर्ट कचेऱ्या, अमुक तमुक किंवा एकमेकाच्या आड येणं, शिवेगाळ करणं, ते तुमच्यावर वार करणं, हे सगळं होतात. वार प्रतिवार चालत राहतात. मग तुम्ही त्या अशा वेळी कसं काय एकाग्र होऊ शकतात. म्हणून अहिंसेचं तत्व तुम्हाला खूप पाळणं गरजेचं असते या साधक अवस्थेमध्ये. पुढच्या काळात काय करायचे ते पुढं बघू कधीतरी. तर या काळात तरी तुम्ही त्या गोष्टी बंद करा. ती खूप गोष्टी. एक विद्यार्थी वर्ग चालू असताना मध्येच तो अब्सेंट व्हायचा, अब्सेंट माइंड राहायचा, दिसायचा फक्त शरीर, मन त्याचं दिसायचं नाही. मी त्याला एका दिवशी विचारलं, बेटा काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये. काही नाही सर, काही नाही. मग त्याला बाहेर बोलवलं, एकांतात बोलवलं, थोडं बाजूला. इकडे म्हणलं, खरंच सांग, मी कोणाला सांगत नाही आणि मी आजही त्याचं नाव सांगणार नाही. तर तुम्हाला मी मग त्यानं म्हटलं की सर असं आहे, म्हटलं की असं जरा वाद आहे, चालू आहेत म्हणला, आणि त्या वादामध्ये त्रास देणं सुरू आहे म्हणला लोकांचा, आणि ते देणारा जो आहे ना म्हणला मुखिया, त्याचा खून करण्याचे विचार माझ्या मनात यायलेत. मला झोपला की नेऊन मोठं दगड घालून टाकून मारून टाकावं म्हणावलं म्हणलं. आणि मारलं तर आता काय होईल की याची माझ्या मनात विचार येतात, घरच्यांना काय त्रास होईल ते मध्ये मला आठवत राहते. पण त्याला मारून टाकण्याचे विचार मात्र माझ्या मनात सातत्याने येत राहतात म्हणलं. आणि तेव्हा जेव्हा मी ते विचाराच्या पाठीमागत जातो, मला असं होईल तसं होईल, मग त्याचं असं होते म्हणलं. मी म्हटलं हे हिंसेचा विचार आहे. आणि मी म्हटलं तुला ते विनाश करणारा विचार आहे. तू अभ्यासामध्ये समरस हो, अभ्यासात समरस हो, इतका मोठा हो. उद्या तो SP झालास, कलेक्टर झालास, तर आता देणारा त्रास देतील का म्हणलं. नाही आहे, कशाचा देतील सर, छोटे आहेत मला ते. मग पाय लोटांगण घालतील की म्हणलं. हो सर, बरोबर आहे म्हणलं. यस म्हणलं, त्याला ते लोटांगण घालतील, अशा पद्धतीचं तुला यश संपादन करायचं आहे. तेच लोटांगण घालणार नाही तर अनेक लोक लोटांगण घालतील. एवढंच नव्हे तर तुझ्याकडून प्रेरणा घेतील, प्रोत्साहन घेतील, तुझं गायडन्स घेतील. लाखो लोक तुझ्या प्रेरणेतून जगतील, मोठं होतील, असं त्यांना सांगितलं. असं वाटण्याचे प्रसंग अनेकदा येतात. 14 तळ्याच्या वेळी बाबासाहेबांवर जेव्हा अन्याय झाला होता तेव्हाही त्यांना असं वाटलं नव्हतं का. मनात कधीतरी आलाही असेल ना विचार, यांचा बदला घ्यावा म्हणून, सूड घ्यावा म्हणून वाटले असेल. पण बाबासाहेब ते मनात जरी वाटलं असलं तरी ते कधी प्रत्यक्षात ते आणत नसतात. मानवी मनामध्ये वैतागाने एखादा विचार येऊन जाऊ शकतो, तरंग येऊन जाऊ शकतो. बाबासाहेब हे अतिशय प्रज्ञेचा हिमालय होते, शांतीचा सागर होते. त्यामुळे त्यांनी सांगितले याच्यासाठी आपला जन्म झाला नाही. ते जेव्हा लोक सुद्धा तशा पद्धतीने सांगत होते तेव्हा बाबासाहेबांनी म्हणले आपल्याला
हिंसेचा मार्ग अवलंबायचा नाही. लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून जी माणसं मोठी होतात, यशस्वी होतात, त्याचा चिटरबुटर चिरट मारत फिरत नसतात. त्याला माफ करतात. परमेश्वर हे काय करत आहे त्यांना कळत नाही, यांना माफ कर अशा पद्धतीने येशू ख्रिस्त म्हणाले होते, तसं ते माफ करतात. ही अशी माणसं करुणेचे सागर असतात. तर तुम्हाला फक्त या गोष्टीपासून दूर राहायचं. मनाने हिंसा करायचं नाही, शरीराने आणि हाताने हिंसा करायची नाही. अशा पद्धतीचा भाग असेल तर तुमचं मन एकाग्र राहायला मदत होते. दुसरी गोष्ट सत्य. एकाग्रतेसाठी सत्याचा संबंध आहे. असत्य वागलात तर तुम्ही एकाग्र राहू शकणार नाही. बऱ्याच जणांना खोटं बोलण्याची सवय, खोटं वागण्याची सवय, आणि खोटं उघडलं तर कसं होईल याची भीती वाटत राहते. आणि जेव्हा तुमच्या मनात भीतीचे भाव निर्माण होतात तेव्हा एकाग्र कसं राहाल तुम्ही. म्हणून या खोटेपणाचा काटाच काढून टाकून द्या तुम्ही. खोटेपणाचा काटा म्हणजे खोट्या माणसाचा काटा नाही काढायचा, तर खोटं वागायचं नाही याचा काटा काढा, असा त्याचा अर्थ आहे. खोटेपणाला दूर ठेवा असा त्याचा अर्थ आहे. तर हे खोटापणा दूर ठेवा आणि सत्याचा मार्ग अवलंबा. मी सत्याच्या मार्गानेच यशस्वी होईल यावर तुमची श्रद्धा ठेवा. आणि दुसरी गोष्ट असते, आपल्या ज्या मालकीचं नाही जी गोष्ट ती घेऊ नका कोणाची. असतेमध्ये चोरी न करणे हे अपेक्षित आहे. कुठल्याच गोष्ट मनानेही चोरी करू नका आणि तनानेही चोरी करू नका. जे आपली मालकीचं नाही ते गोष्ट आपल्या हक्काची राहावं यासाठी अपेक्षा बाळगणं हा सुद्धा एक मानसिक चोरीचाच प्रकार आहे. आणि त्या ज्या गोष्टी दुसऱ्यांच्या वस्तू आहेत, त्या वास्तू आहेत, त्या सुद्धा मनामध्ये घ्यावं ही विचार येऊ देऊ नका आणि ते घेऊ पण नका. कारण तुम्ही जर घेतलात तर तुम्हाला त्यातून शिक्षाही होऊ शकेल, त्यातून काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतील. त्यामुळे त्या असते या तत्वाचं पालन करणं गरजेचं आहे, म्हणजे चोरी न करण्याचं पालन करणं. ब्रह्मचर्य हे एक तत्व विद्यार्थी दशेमध्ये पाळणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे वासनावरचं नियंत्रण. वेगवेगळ्या वासना मनामध्ये निर्माण होतात. स्त्रीविषयीची वासना होऊ शकते, मग इतर पैशाविषयीची वासना तयार होऊ शकते, इतर अनेक गोष्टीची वासना तयार होऊ शकते. पण इथं वासनावरचं नियंत्रण, विशेषतः एखादा लैंगिक सुखाचं आकर्षण, त्यातून तुम्ही हे विद्यार्थी दशेमध्ये या गोष्टीचे जे आकर्षणात असतात ते वाहत जातात. मग एक गेले की दुसरं घेतलं, एक पाखरू गेलं की दुसरं पाखरू, तिसरं पाखरू, पाखरं पकडतच फिरत राहतात. मग त्या याच्यासाठी वाहत जातात आणि त्याच्यातून मग एकाग्र होऊ शकत नाहीत अभ्यासात आणि मग त्यांचं यश पासून ते खूप दूर राहतात. म्हणून ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात. म्हणून संयम अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट अपरिग्रह. आता आपल्या अभ्यासाच्या बाबीशिवाय इतर गोष्टी, कोणत्याही गोष्टीचा आग्रह तुम्ही करू नका. त्या गोष्टी मला मिळाल्या पाहिजे, हे मिळालं पाहिजे, गाडी मिळाली पाहिजे, घोडी मिळाली पाहिजे, अमुक मिळालं पाहिजे, तमुक मिळालं पाहिजे, हे साधनं मिळालं पाहिजे इम्प्रेशन मारण्यासाठी. या बाबीपासून दूर राहा. जीवन आवश्यक आणि साधनेसाठी जे अभ्यासाच्या साधनेसाठी आवश्यक आहे तेवढी साधनं सोडून बाकीच्या गोष्टीपासून दूर राहा. तुम्ही संन्यासासारखं राहा. साधक अवस्था आहे. विद्यार्थी हे साधक अवस्था आहे. ही वैराग्यवृत्तीने करायचा गोष्ट आहे. तुमच्यामध्ये वैराग्यवृत्ती जर निर्माण झाली तर बाह्य गोष्टी तुम्हाला विचलित करणार नाहीत. तुमच्यामध्ये वैराग्यवृत्ती जर निर्माण झाली तर बाह्य गोष्टी तुम्हाला विचलित करू शकत नाही. म्हणून वैराग्यवृत्ती ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ही वैराग्यवृत्तीला जेव्हा निर्माण होते, लोभ आपोआप लयाला जात असतो बाह्य गोष्टीचा. आणि मग फक्त तुमचा एकच अभ्यासाविषयीचे पुस्तक असतील, अभ्यासाविषयीचे जे साधनं असतील, तितकेच गोष्टीचा संग्रह तुम्ही करा. बाकी याच्यामध्ये अपरिग्रह म्हणजे लोभ न करता, इतर लोभ न करता जगणं हा त्याचा मतितार्थ आहे. लोभ न करता, लोभ झाला की मग अनेक गोष्टीचा संग्रह येतो. मी इथं संग्रह करायचा नाही तुम्हाला, ही अपेक्षित आहे. तर मित्र, ह्या गोष्टीशिवाय आणखीन काही गोष्टी एकाग्रतेसाठी अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला मी सांगणार आहे पुढच्या भागामध्ये.
हा एक भाग आज इथे आपण थांबवणार आहोत. अतिशय महत्त्वाचे आहे. हे जे मी सांगतो ते तत्व जर अंगीकारलं ना तर मित्र, मी स्वतः मेरिटचं स्टुडंट आहे. MA ला मी मेरिट होतो विद्यापीठामध्ये, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात. नेट एक्झाम मी पहिल्या प्रयत्नात पास झालेलो आहे. मी कष्टाच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर PhD प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर आज अनेक ग्रंथ मी लिहिलेले आहेत. आता 17वा ग्रंथ माझं चे लेखन चालू आहे. सांगायचा हेतू हा आहे की हे सगळं एकाग्रतेच्या बळावर, साधनेच्या बळावर साध्य होऊ शकते. त्यासाठी अजून कोणत्या गोष्टी आहेत पुढच्या भागामध्ये बघा. ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तर तुम्ही खूप मोठे मोठे बनणार आहात. यासाठी पुढच्या भागात भेटूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जवळच्या माणसांना, जे ओळखीच्या माणसांना, विद्यार्थ्यांना पाठवा. कारण त्यांना इतरांची थोडीशी अशी सेवा करणं हे तुम्हाला मानसिक समाधान देते. आणि मानसिक समाधानसुद्धा, आत्मिक समाधानसुद्धा एकाग्रता वाढवायला उपकारक ठरते. धन्यवाद. पुन्हा भेटूया.